ठीक आहे. फालतूमध्ये मार्केटच्या समोर बसून सुद्धा आपली एनर्जी लेवल जी आहे ना ही डाऊन व्हायला लागते, आपली एनर्जी वेस्ट होत असते. काय काय लोकांना सवय असते सकाळी 7ला उठून बघतात सिंगापूर निफ्टी कुठं चालली, रात्री 2 बघतात डाव जोन्स कुठं चाललंय, काही गरज नाही. ठीक आहे. कारण जे काही करणार आहे तुम्ही ते मार्केट चालू झाल्याच्या नंतरच करणार आहे ना, बरोबर. आणि मार्केट बंद व्हायच्या आत करणार आहे. मग मार्केट बंद झाल्याच्या नंतर वेगळं ॲनालिसिस करत बसायची काय गरज आहे का? उद्या काय होणार आहे त्याचं, उद्या काय होणार ते उद्याचं उद्या दिसतं ना. ओके. वेगळा एक्स्ट्रा त्याच्यात तुम्हाला स्टडी बिडी काय करत बसायची गरज नाही आहे. हाय याच्यातच तुम्हाला परफेक्ट रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. दिलेली सिस्टम 100% फॉलो करायची सवय लावून घ्या बस. कळते. सिस्टम जर पूर्ण फॉलो होत असेल तर रिझल्ट हा गॅरंटेड असतो. ठीक आहे. घरी जर एकच भाजी बनवली तुम्ही लागोपाठ 10 दिवस, सेम टेस्ट येणार का? नाही येणार, डिफरन्स असणार, बरोबर. पण तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जा जेवायला 10 दिवस आणि एकच भाजी ऑर्डर करा, सेम टेस्ट असते, सेम. 2 वर्षांनी गेली तरी 30 टेस्ट, 5 वर्षांनी गेले तरी 30 टेस्ट, 10 वर्षांनी गेली तरी 30 टेस्ट. किचनमध्ये त्या शेफच्या समोर स्क्रीन लागलेली असते. जिरा किती ग्रॅम टाकायचा, तेल किती टाकायचं, सगळ्या गोष्टी प्री डिसाइडेड आहेत. ठीक आहे. तो ते बघून त्याप्रमाणेच फॉलो करतो, परफेक्ट डिश तयार. ठीक आहे. तर शेफला हटवला आणि जरी उभं केला तरी तुम्हाला काय कळणार नाही की कोणी बनवलेलं आहे आयटम, तुम्हाला टेस्ट तशीच लागणार. का? सिस्टम ठरलेली. कळते. आपली पण सिस्टम करून त्याप्रमाणे ट्रेड करायचं आहे. मला वाटतंय आता मार्केटवरती जाईल, आता बाबा 3 तास झाले अजून काहीच ट्रेड नाही झालेला, काहीतरी करूच असं अजिबात करायची काही गरज नाही आहे. जेव्हा सिग्नल येईल त्यावेळेला करा ना, मग तेव्हा पाहिजे तेवढ्या क्वांटिटी. मग आपण बाबा नंतर आपलं 4 लॉट करायचे तर असं करू, 2 तरी आत्ता करून बघू, की एखादा तरी करू, थोडंफार मिळालं तर मिळालं, असं करायचं नाही. कळते. असे काहीतरी चान्स, बाबा सिल्वर काय वाटत नाही आहे इथं बाय करू, 100 पाऊंडवरती पटकन विकून टाकू 10 मिनिटात, गेली तर गेली, अजिबात असलं करायचं नाही. हे असले जर सवय लागल्या ना तुम्हाला, नको त्या ठिकाणी झटका करायचे, मग काय होईल, ती सवय ज्या बघा आपल्याला सवय व्यवस्थित लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आत्तापर्यंत ते उलटे पालटे सगळे प्रकार करून बघितलेत, रिझल्ट आलेला नाही आहे. कळते. आता सिस्टमॅटिक काम व्हायला पाहिजे, म्हणून पूर्ण एवढ्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या करायला तुम्हाला. येते लक्षात. 100 लॉटनं जरी ट्रेड केला तरी पण भीती वाटलीच नाही पाहिजे. येते लक्षात. काय डाऊट आहे? नक्की. हे 8 पॉईंट जे मी सांगितले, 20 आणि 100च्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईन पॅरलल चाललेले आहेत. हे बघा, कालची गोष्ट, कालचं दिवसभराचं क्रूड ऑइल. ठीक आहे. काय चाललं होतं? 20, 100 लाईन पॅरलल होत्या. काय ट्रेड करायचा होता का? इथं पण 20च्या आणि 100च्या लाईन पॅरलल चाललेले आहेत. काय ट्रेड करायचा का? ट्रेड इथं जनरेट झाला आहे बघा, सकाळी किती वाजता? 12, 12:15च्या दरम्यान. काय चाललं आहे? प्राईस 100 M पासून लांब चालली आणि एन पॅटर्न झाला. म्हणजे काय? मार्केटने स्पीड हा कळते का? प्राइस ॲक्शन काय दाखवते आपल्याला? काय दाखवते? बुलिश एंगल, बेरिश एंगल किंवा हरामी पॅटर्न आणि ह्याचे पॅटर्न आणि त्याचे पॅटर्न काय दाखवते ते आपल्याला. ठीक आहे. किंवा हे जे दाखवलं मी सगळ्या बघा ह्या गोष्टी. ठीक आहे. हे पॅटर्न्स, हे पॅटर्न्स काय दाखवतात आपल्याला? हे काय दाखवते? ट्रेंड रिव्हर्सल. ट्रेंड रिव्हर्सल होणार म्हणजे काय होणार? स्टॉकॅस्टिक सोडून द्या, स्टॉकॅस्टिकला तुम्ही ओळखतच नाही असं समजा. काय होणार इथं? मार्केट वर जाणार. मार्केट वर जाणार म्हणजे काय होणार? मार्केटला स्पीड येणार, बरोबर. तर स्पीड दाखवायचं काम सगळ्यात आधी कोण करतो? बरं, हे एकच कॅन्डल अशी मारली आणि पुढच्या कॅन्डल इथंच अशा फिरत राहिलं जर मार्केट, तर काय होईल?
विनाकारण तुम्ही एवढंच बघून ट्रेड केला आणि विनाकारण अडकून पडले 2-3 तास त्याच्यामध्ये, मग काय अर्थ आहे का त्याला? नाही ना. कळतंय का? ह्या असल्या गोष्टी बघून ना रिझल्ट नाही येत. ठीक आहे. ह्या सगळ्या कधीच्या टेक्निक आहेत माहिती आहे का? हे की ज्या वेळेला कॉम्प्युटर पण नव्हते आणि चार्ट पण नव्हते आणि सॉफ्टवेअर पण नव्हते आणि हाताने कागदावरती चार्ट जे आहे ना ते मॅन्युअली ड्रॉ केले जायचे. तर कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने सगळ्या लोकांनी या गोष्टी डिझाईन केल्या होत्या कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने. किंवा हे इव्हन हे पॅटर्नसुद्धा हे बघा, हे बघा हे पॅटर्न्स. ठीक आहे. हे कधी बनवले होते लोकांनी? की ज्या वेळेला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर चार्ट बीट काहीच नव्हते, काड्या मारायच्या असे चार्टवरती, त्याप्रमाणे इथं बाय कर, इथं सेल कर, इथं सेल कर, इथं बाय कर, असे प्रकार.